की आई वडील त्या गोष्टीला समजून न घेता तू फक्त मोबाईल बंद कर, मोबाईल पाहू नको, इतका मोबाईल पाहिल्याने त्रास होईल, या गोष्टी म्हणून होणार नाही. त्या गोष्टीला छेद द्यावा लागेल. नेमकं ते काय पाहतात किंवा त्यांना काय हवं आहे काय नको आहे त्या डिजिटल दुनियेतलं, हे पालकांनीही समजून घेण्याची गोष्ट आहे. त्यांना डिजिटल बाउंड्रीज या कुठेतरी पालकांनी समजून घेऊन लावून देण्याची, त्यांना ती सवय लावून देण्याची गरज आहे. तिसरी जी आहे ती सरकारची एक जबाबदारी आहे की कुठेतरी अल्गोरिदम वर चेक ठेवणे किंवा कुठेतरी काही सेक्शुअल कंटेंट किंवा या गोष्टी ज्या येतात आहेत, बऱ्याचशा आपण आता इंस्टाग्राम सर्फ करतो किंवा काही पाहतो, त्याच्यावर बराचसा असा कंटेंट असतो की जो फालतूचा असतो, की ज्यानं आपलं त्या गोष्टीचं काहीच घेणं देणं नसतं, तर ते आपल्याला रेकमेंड होत राहतात. तर त्याच्यावर कुठेतरी एक चेक बसणं. इव्हन चौथा जी गोष्ट आहे ती या ज्या ऑनलाईन ज्या कंपनीज आहेत, या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवतात, त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की त्यांनी त्या अल्गोरिदमला कंट्रोल करणं. कुठल्या गोष्टीला कोण काय सर्च करताय त्या दृष्टीनेच त्यांना ते मटेरियल सप्लाय करणं, त्या दृष्टीने त्यांना ते दाखवणं. पण आज आपण सर्च काही वेगळं करतो आणि येतं काही वेगळं, तर त्यामुळे ह्या चारी दिशांनी या गोष्टी येतात. त्याला कोणी एक जबाबदार राहणार नाही. कुठेतरी मुलांनी स्वतःचं सीमारेखा आखायला हव्यात, कुठे आईवडिलांनी त्यांना समजून घेऊन त्यांना त्या दृष्टीने पावलं टाकायला भाग पडायला हवं किंवा त्यांच्यावर थोडा कंट्रोल ठेवता आला पाहिजे. आणि सरकारने पण काही नियम जे आपण समोर पाहूयात की काही गोष्टी करून कंपनीला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या ज्या कंपनी आहेत त्यांच्यावर थोडासा कंट्रोल ठेवून या गोष्टी सगळ्या